विशाल महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलायचं. आज वटवृक्ष मंदिरामध्ये आहेत. आज नवीन वर्ष आहे, 24 चालू आहे आणि आज आपल्या बरोबर मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे साहेब आहे. आणि महेश इंगळे साहेब आपल्याला इथले नियोजन आणि आज एवढे भक्तांची गर्दी, एवढ्या गर्दीमध्ये पण लोकांचे नियोजन चांगल्या पद्धतीने करत आहे. आता महेश साहेब आपल्याला थोडी माहिती देते याच्यावर. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर, या मंदिरामध्ये सरत्या वर्षाला निरोप आणि येत्या वर्षाला जो स्वागत आहे ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने अनेक वर्षापासून होत असते. आणि त्यामध्ये अनेक स्वामी भक्त सरत्या वर्षाचा निरोप समारंभासाठी या ठिकाणी येत असतात. आणि जो आता नवीन 2024 हे वर्ष आहे त्याच्या स्वागतासाठी येत असतात. अनेक स्वामी भक्तांनी या ठिकाणी येऊन स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. आणखी काही मंडळ येणार आहेत, तर त्यासाठी कुठल्याही स्वामी भक्तांना त्रास होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने स्वामी दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. आणि जास्तीत जास्त लवकर कसं स्वामी दर्शन होईल याची दक्षता मंदिर समितीच्या वतीने, सर्व मंदिर समितीचे विश्वस्त असतील, सेवेकरी असतील आणि आलेले सर्व स्वामी भक्त असतील, यांच्या सर्वांच्या वतीने, पोलीस प्रशासन असेल, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी शांततामय मार्गाने व्यवस्थित जे सेवेकरी सांगतात त्या पद्धतीने येऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. आता नवीन वर्षामध्ये एवढी गर्दी आहे आणि या प्रचंड गर्दीमध्ये साहेबांनी एवढे नियोजन चांगलं केलं आहे आणि नवीन वर्षाची शुभेच्छा पण देतो. आपणा सर्वांना, सर्व स्वामी भक्तांना हे नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि समाधानाचं आणि निरोगी जावं असे या प्रसंगी स्वामी समर्थचरणी मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कॅमेरामॅन विक्रांत बरोबर मी बोलत आहे, विशाल महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी. ओके. श्री स्वामी. धन्यवाद.